अत्यंत महत्त्वपूर्ण कामगारांच्या प्रश्नावरती हा जवाबदो महामोर्चा आयोजित करण्यात आला। त्या अनुषंगाने सर्व संघटनाने या ठिकाणी उपस्थित आहेत। परिस्थिती अशी आहे की महाराष्ट्र इमारत व इतर बांधकामगार कल्याणकारी मंडळाकडून जे नोंदित कामगारांना गृहोपयोगी संच अत्यावश्यक संच मिळते, परंतु ते वेळेवर कुठल्याही स्वरूपात मिळत नाही। अधिकारी आपली पाठ थोपवण्यासाठी सत्तेतल्या पक्षाच्या आमदार खासदार ज्यांचा कुठलाही संबंध कामगार नोंदणीशी नाही, काही एजंडा मार्फत त्यांच्या पत्रावरती कॅम्प लावून जिल्ह्यामध्ये 1,30,000 संचाचं बायोमेट्रिक करून घेतात। ज्यावेळेस संघटना त्यांच्याकडे मागायला जातात तर आमच्याकडलं कुठलाही सिस्टम आदेश संपलेला आहे, टार्गेट संपलेलं आहे, परंतु असं कुठलंही लेखी स्वरूपात नसताना इथले प्रशासकीय व्यवस्थापक उपायुक्त तसेच सहाय्यक कामगार आयुक्त हे कामगारांना जाणीवपूर्वक मानसिक त्रास देऊन त्यांचे रिन्युअल संपवून त्यांना वेठीस धरून वेगवेगळ्या प्रकार इथं घडून आणत आहेत। यासाठी हा जवाबदार महामोर्चा आहे। या जवाबदार महामोर्चा अंतर्गत आज जर जिल्हा प्रशासनाने आम्हाला आमच्या मागण्या पूर्ण नाही केल्या, आमच्या मागण्या मान्य नाही केल्या, तर येणाऱ्या रविवारी सन्माननीय मुख्यमंत्री शहरात आहेत, आम्ही शहरात सर्व संघटना छत्रपती संभाजीनगर येथील विमानतळावरती त्यांना जबाब विचारू। अमोल गायकवाड, स्वतंत्र मजूर संघ अध्यक्ष। आंदोलन हे सर्व संघटनेच्या वतीनं त्यांच्या प्रतिनिधीच्या वतीनं स्वतः कामगार यांच्या वतीनं काढण्यात आलेले आहे। आम खास मैदान येथून आज आपण जिल्हाधिकारी कार्यालय यांच्यापर्यंत निवेदन घेऊन आलेलो आहे। प्रमुख मागणी महत्वाची याच्यात का जे उपायुक्त बोरसे साहेब यांनी आपल्या मनमानी कारभारानुसार बंद केलेले, त्यासाठी आपण या सर्व कामगाराला घेऊन जिल्हाधिकारी कार्यालयाला भेट देणार आहोत आणि आपल्या मागणीचं निवेदन त्यांना सोपवणार आहोत। फकीरचे नाव चर्मल, वंचित महाराष्ट्र कामगार संघटना अध्यक्ष। आम्ही इथं सर्व कामगार बंधू भगिनींचा मोर्चा आणलेला आणि सर्व संघटनेमार्फत हा मोर्चा आहे। सगळे एकजुटीकरण केलेले सर्व संघटनेमार्फत हा मोर्चा आहे। यामध्ये जे काही आमचे कामगार बंधू आहेत यांना वरून शासनाचा कुठलाही आदेश नसताना कामगार उपायुक्त, सहाय्यक उपायुक्त यांनी 11 तारखेपासून मागील 11/9/2024 पासून किट वाटप हे बंद केलेलं आहे आणि ठराविक लोकांचाच हे कारोबार चालू आहे। इतर जे कामगार आहे त्यांची पिळवणूक इथे संभाजीनगरच्या उपायुक्तांनी आणि सहाय्यक आयुक्तांनी, कार्यकारी संभाजीनगरच्या पदाधिकाऱ्यांनी व शासकीय कर्मचाऱ्यांनी पिळवणूक लावलेली आहे। हा आमचा हक्काचा आवाज न्यायासाठी मंत्र्यापर्यंत आणि उपायुक्त तथा कामगार मंत्र्यापर्यंत आमचा आवाज पोहोचवण्यासाठी आम्ही इथं एकत्र आलेलो आहे। आमच्या मागण्या 10-12 दिवसात, अवघ्या 10-12 दिवसावर आचारसंहिता आलेली आहे। यामध्ये आमचे बायोमेट्रिक चालू झाले पाहिजे आणि कामगारांना न्याय मिळवण्यासाठी, न्याय मिळावा यासाठी इथं आलेलो आहोत आम्ही। आणि हे जर झालं नाही तर याच्याहूनही उग्र असं आम्ही आंदोलन करणार आहे, याचा इशारा आम्ही शासनाला देत आहोत। रेणुका गायकवाड। म्हणजे सहभागी झालो आहे आम्ही, पण 7-8 महिने झाले तसं आम्हाला नुसतं आज देऊ उद्या देऊ, आज देऊ उद्या देऊच म्हणतोय। नुसतं दरवेळेस प्रत्येक जणांच्या काही वेळेस पेट्या वाटप चालू आहेत, पण आम्हाला नुसतं थांबा म्हणतात, दरवेळेस थांबा म्हणतात। पण आज आपण नेमकं कशासाठी आहे काय म्हणून हे बघा म्हटलं, पण मग त्यामुळे कलेक्टर ऑफिसला जायचंय म्हणलं, चला ते बी करून बघतो आम्ही, कलेक्टर ऑफिस पर्यंत बी येतो। पण मग मोर्चा काढल्यावर आम्हाला द्या ना, आता 2-3 दिवसात द्यायलाच पाहिजे पेट्या। हे कशासाठी आहे? त्याच्यासाठीच आहे ना, मुलांचं शिक्षण, आम्हाला त्याचं हे झालं पाहिजे, स्कॉलरशिप, घरकुल, याच्यासाठी पाहिजे ना मला। गंगासागर तांबे। काय सांगाल आपण आज जवाबदार महामोर्चा आणलेला आहे, कशा संदर्भात आणि काय प्रमुख मागणी आहे? सर्वप्रथम जे आमचे राष्ट्रपिता आहे महात्मा गांधी, ज्यांनी स्वतंत्र लढ्यासाठी अंग्रेजांना या देशातून पळून लावलं आणि स्वातंत्र्य मिळवून दिलं, अशा बापूंना मी सर्वप्रथम अभिवादन करतो। आणि त्या निमित्तानं आज जे आमच्या कामगार कार्यालयात अन्याय अत्याचार चाललाय बांधकाम मजुरांवरती, त्या संदर्भामध्ये आज आमचा तीव्र आंदोलन ठेवलेलं आहे। मला एवढं म्हणायचं आहे की हे जे कामगार उपायुक्त आणि सहाय्यक आयुक्त यांचा हा मनमानी कारभार आमदार खासदार
यांच्याशी आमची अशी शंका आहे की देवाणघेवाण तरी चालली असेल म्हणून त्यांना रात्रीच्या अंधारामध्ये कॅम्प देतात. जे गोदामवाले असतात त्यांच्याशी हात मिळवणी करून त्यांना जे कॅम्प देतात. त्यांना मनमानीप्रमाणे त्यांचे कॅम्प घेतात आणि जे सर्वसाधारण कामगार आहेत, जे संघटना आहेत, जे 2013 पासून कामगारांच्या हितासाठी काम करत आलेले आहेत, गावोगाव खेडोपाडी आणि शहरामध्ये ज्या कामगारापर्यंत हे मंडळाच्या बांधकाम मजुरांची योजना पोहोचली अशा संघटना डावण्याचं काम हे कामगार उपायुक्त करत आहेत. ज्यावेळेस आम्ही त्यांना कामगार कार्यालयात जातो तर कामगार उपायुक्त कार्यालयात आम्हाला अधिकारी जे आहेत ते सांगतात की आम्हाला जर तुम्ही आमच्यावर दबाव आणला तर आम्ही तुमची सभासद नोंदणी तपासू, तुमची संघटना रद्द करू, अशा आमच्या संघटनाला धमक्या देतात. पण मान्य झालं ते काय पुढचे दिवस राहणार आहे? आमची जर मागणी पूर्ण झाली नाही तर येत्या 2-4 दिवसामध्ये या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब ते या शहरात येणार आहेत. तर आम्ही